मत्तैचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 1 पासून 8 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू शेतांमधून गेला. तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यांस म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले, म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हास सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांस दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जेव्हा मानव रूपात या जगामध्ये होता, इस्रायल देशामध्ये होता, तेव्हा तो देवाचं मन, देवाच्या योजना, देवाची वचनं आणि देवराज्याची सत्य लोकांना उलगडून दाखवत होता. कारण येशू ख्रिस्त या जगात येईपर्यंत माणसाच्या मनात, या जगातल्या लोकांच्या मनात आणि देवाचे निवडलेले लोक इस्रायल यांच्या मनात सुद्धा देवाबद्दल अनेक चुकीच्या कल्पना होत्या. इस्रायल लोक पूर्ण पृथ्वीवरचे असे लोक आहेत ज्यांच्याबरोबर जिवंत देवाने बोलणं केलं आणि देवाने त्यांना मोशेच्या द्वारे एक नियमशास्त्र दिलेलं होतं. त्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांना वागायचं होतं, कारण देवाचं त्यांना असं वचन होतं की तुम्ही जर माझं नियमशास्त्र सोडून उजवी डावीकडे वळला नाहीत आणि नियमाप्रमाणे वागलात तर मी तुम्हाला आशीर्वादित करेन आणि तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर एक आशीर्वादित आणि विजयशाली असे लोक बनाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना देवाकडून प्राप्त झालेलं जे नियमशास्त्र होतं त्याप्रमाणे ते चालत होते. पण त्या नियमशास्त्राचा अनेक वेळेला त्यांनी चुकीचा आणि आपल्याला पटेल आणि आपल्याला बरं दिसेल आणि आपल्या फायद्याप्रमाणे त्यांनी अर्थ लावला होता. आजकाल देखील खूप लोक असं करतात की बायबलची वचनं घेतात आणि त्या वचनाचा स्वतःच्या फायद्याप्रमाणे अर्थ लावतात. म्हणून तर ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा भरपूर पंथ आहेत. वचन एकच, पण प्रत्येकजण अर्थ मात्र वेगवेगळा लावतो. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ती धर्मामध्ये एवढे पंथ तयार होण्यामागे कारण हेच आहे, वचनं सगळ्यांची हीच आहेत, परंतु प्रत्येकाने वचनाचा अर्थ आपल्या बुद्धीला पटेल आणि आपला फायदा होईल याप्रमाणे लावला आणि म्हणून सगळ्या फुटी पडत गेल्या. पण देवाला काय म्हणायचं आहे आणि देव काय सांगतोय हे पवित्र आत्म्याच्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक मात्र थोडके आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेमकी हीच गत इस्रायल लोकांची झाली होती की देवाने त्यांना एक फार मोठं नियमशास्त्र दिलं होतं आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांना वागायचं होतं. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जेव्हा त्यांच्यामध्ये आला तेव्हा ते त्या देवाच्या पुत्रालाच दोष लावायला लागले की तू हा नियम पाळत नाही,
तो नियम पाळत नाही, तू नियमशास्त्राप्रमाणे वागत नाही, तू नियमशास्त्राचा भंग करत आहेस. आणि असाच आपण हा प्रसंग इथे बघतोय. लिहिलेला आहे की येशू ख्रिस्त एका शेतामधून गेला आणि तो शब्बात दिवस होता आणि शिष्यांना भूक लागली होती आणि म्हणून त्या शेतातली कणसं शिष्य मोडत होते आणि हातावर चोळून खात होते. तो शब्बात दिवस होता, म्हणजे विश्रांतीचा दिवस होता. इस्रायल लोकांना देवाने जे नियमशास्त्र दिलेलं आहे त्या नियमशास्त्रामध्ये त्यांना ही सुद्धा आज्ञा आहे की त्यांनी शब्बात दिवस म्हणजे शनिवारचा दिवस म्हणजे आठवड्याचा सगळ्यात शेवटचा दिवस हा पवित्र मानला पाहिजे देवासाठी. आणि त्या दिवशी कोणतंही काम न करता विश्रांती घेतली पाहिजे. आणि याचं उत्तर पण देवाने असं दिलं होतं की देवाने 6 दिवसात जग बनवलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि म्हणून त्याने मानवाला सुद्धा दर आठवड्याचा 7वा दिवस म्हणजे शनिवारचा दिवस हा विश्रांतीचा दिवस म्हणून नेमून दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्या दिवशी कोणतंही काम करायचं नाही. काही दिवसांपूर्वी आपल्या यूट्यूबच्या प्रार्थनेला एका इस्रायलमधल्या बाईने कॉमेंट पाठवली होती आणि नंतर तिने आपल्या प्रार्थनाघरात फोन केला. तेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं. ही बाई महाराष्ट्रीयन आहे, परंतु तिने यहुदी माणसाशी लग्न केलेलं आहे आणि गेली 24 वर्षे ती इस्रायलमध्ये आहे तिच्या कुटुंबासोबत. जेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं तेव्हा शुक्रवारची संध्याकाळ होती. शुक्रवारी आपलीतली प्रार्थना संपली होती आणि मला वाटते त्यानंतर काहीतरी 6:30-7 वाजता माझं तिच्याशी फोनवरून बोलणं झालं. तेव्हा ती मला म्हणते की आत्ता शुक्रवारी संध्याकाळी 5ला यांच्या सभास्थानामध्ये दिवा लागतो आणि आत्तापासून उद्या संध्याकाळी 5पर्यंत कुणी काहीही काम करायचं नाही आहे. मी म्हटलं मग जेवण? नाही, ते शुक्रवारी दुपारी करून ठेवायचं. म्हटलं म्हणजे जेवता तुम्ही? मला वाटलं उपवास करून विश्रांती करताय की काय. शुक्रवारी दुपारी सगळे जेवण बनवतात, शुक्रवारी संध्याकाळी 5ला त्यांच्या सभास्थानामध्ये दिवा लागतो आणि त्याच्यानंतर शनिवार संध्याकाळपर्यंत कुणी काहीही करायचं नाही आहे. आजपर्यंत इस्रायल देशात हा नियम पाळला जातो. आपण इकडे बघतोय हे लोक येशूला दोष लावत होते. तुझे शिष्य देवाचं नियमशास्त्र मोडत आहेत आणि शब्बात दिवशी जे करू नये ते करत आहेत. म्हणजे ते काय करत आहेत? काम करत आहेत. कोणतं काम करत आहेत? ते त्या शेतातली कणसं मोडत आहेत, हातावर चोळून खात आहेत. काही लोक म्हणतात की शिष्याने चोरी केली असा त्यांचा आरोप होता, पण हा चोरीचा आरोप नाही आहे. जरी ती दुसऱ्यांच्या शेतातली कणसं असली तरी नियमशास्त्रात त्यांना अशी पण आज्ञा आहे की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या शेतात जाल तेव्हा त्यांच्या शेतातली कणसं खाऊ शकता, परंतु त्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान करू नका किंवा उभ्या पिकाला विळा मारू नका. म्हणजे ते दुसऱ्यांच्या शेतातली कणसं खात होते, हे पाप करत नव्हते, कारण नियमशास्त्रात त्यांना तसं सांगितलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने पाप काय होतं? यहुद्यांच्या दृष्टीने, शास्त्री पुरुषांच्या दृष्टीने पाप हे होतं की आज शब्बात आहे, विश्रांतीचा दिवस आहे, काम करायचं नाही असं देवाने सांगितलेलं आहे आणि तुझे शिष्य काम करत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. येशू त्यांना शेवटी असं म्हणतोय, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. तुम्ही कुणाला बोलताय की तू शब्बात मोडतोयस म्हणून? शब्बात मीच बनवला आहे आणि तुम्ही मलाच सांगताय की तू शब्बात मोडत आहेस. देवाचं नियमशास्त्र त्यांना प्राप्त झालं होतं आणि देवाचा पुत्र जेव्हा त्यांच्यामध्ये आला तेव्हा ते देवपुत्राला नियमशास्त्र शिकवायला लागले. आमचं नियमशास्त्र असं म्हणतं, आमचं नियमशास्त्र तसं म्हणतं, तू नियमशास्त्राच्या विरुद्ध वागतोस. नियमशास्त्र बनवलं कोणी? दिलं कोणी? ज्याने बनवलं दिलं तोच आता मानव रूपात तुमच्यामध्ये आलेला आहे आणि तुम्ही त्यालाच दोष लावत आहात. जेव्हा ते लोक येशूला म्हणत होते की तुझे शिष्य शब्बात दिवशी जे करू नये ते करत आहेत, म्हणजे काम करत आहेत, म्हणजे नियमशास्त्राचा भंग करत आहेत आणि तू त्यांचा गुरु आहेस, तू त्यांचा शिक्षक आहेस आणि त्यांना अडवत नाही आहेस, हे करू देत आहेस.
तेव्हा प्रभूने त्यांना स्पष्टीकरण दिलं. देव कोणाला गोंधळात ठेवत नाही, स्पष्टीकरण देतो. प्रभूचं स्पष्टीकरण होतं, तुम्ही वाचलं नाही काय, की दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसं मंदिरामध्ये गेली आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नयेत त्या त्यांनी खाल्ल्या, हे तुम्ही वाचलं नाही काय. आणि त्यामध्ये देवाने त्यांना पाप ठरवलं नाही. हा जुन्या करारामधला प्रसंग आहे की जेव्हा दावीद शौल राजापुढून पळत होता, त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे, आणि तो आणि त्याच्या बरोबरची माणसं जंगलातून खूप प्रवास करून थकले होते, भूक लागली होती, तेव्हा ते एका मंदिरामध्ये पोहोचले आणि मंदिरातल्या याजकाला त्यांनी विचारलं की तुझ्याकडे काही खायला आहे का, भाकरी आहेत का, आम्ही खूप उपाशी आहोत, भुकेलेले आहोत. आणि तेव्हा याजकाने उत्तर दिलं की माझ्याकडे साध्या भाकरी नाही आहेत, पवित्र भाकरी आहेत. म्हणजे देवाला मंदिरात अर्पण केलेल्या समर्पित भाकरी आहेत, साध्या भाकरी नाही आहेत. आणि नियमशास्त्राच्या नियमाप्रमाणे या पवित्र भाकरी म्हणजे देवाला समर्पित केलेल्या भाकरी मंदिराची सेवा करणारे जे याजक आहेत त्यांनीच खायच्या असतात, बाकी लोकांना खायची परवानगी नसते. दावीद आणि त्याच्याबरोबरचे लोक हे याजकांच्या मधले लोक नव्हते, आणि तरीसुद्धा जेव्हा त्यांना भूक लागली आणि ते तिकडे गेले आणि त्यांनी याजकांना विचारलं आणि याजक बोलतोय की माझ्याकडे साध्या भाकरी नाही आहेत, पवित्र भाकरी आहेत, त्यावेळेला दावीदाने त्या भाकरी मागून घेतल्या आणि त्यांनी त्या खाल्ल्या. समर्पित भाकरी, पवित्र भाकरी ज्या फक्त याजकांनी खायच्या होत्या त्या त्यांनी खाल्ल्या आणि देवाने त्यांना पाप ठरवलं नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुढे येशू म्हणत आहे, याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे तुम्ही वाचलं नाही काय. म्हणजे शब्बात दिवशी पण याजकांना मंदिरात काम करावं लागतं. देवाला अर्पण करणं, यज्ञ करणं, बलिदान करणं, या गोष्टी याजकांना शब्बात दिवशी पण कराव्या लागतात. मग ते काम करत नाहीत का? मग शब्बात दिवशी शब्बात मोडून सुद्धा याजक निर्दोष राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय. आणि पुढे येशू म्हणत आहे, तुम्हाला जर या गोष्टीचा, या वचनाचा अर्थ कळला असता की मला दया पाहिजे, यज्ञ नको, याचा अर्थ जर तुम्हाला कळला असता तर तुम्ही निर्दोषांना दोष लावला नसता. हालेलुया, 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 हालेलुया. फार सुंदर असा हा प्रसंग आहे आणि आपण सुद्धा त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण सुद्धा देवाच्या वचनांच्या बाबतीत आणि देवाच्या नियमांच्या बाबतीत अशाच रीतीने वागतो जसे हे शास्त्री पुरुषी वागत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की देवाचा प्रत्येक नियम हा माणसाच्या भल्यासाठी आहे, फायद्यासाठी आहे. देवाने इस्रायल लोकांना जे नियमशास्त्र दिलं होतं ते त्यांच्या भल्यासाठी दिलं होतं. त्यांच्यावर ओझं व्हावं आणि त्यांना जीवन कठीण व्हावं म्हणून दिलं नव्हतं. देवाची वचनं आपल्या भल्यासाठी आहेत, आपल्याला जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगता यावं म्हणून आहेत. हे जीवन आपल्याला एक ओझं वाटावं आणि खूप कठीण जावं म्हणून देवाने आपल्याला आज्ञा दिलेल्या नाही आहेत, वचनं दिलेली नाहीत. जीवन सोपं व्हावं म्हणून देवाने आज्ञा दिलेल्या आहेत. हालेलुया. शब्बात दिवशी काम करू नका, विश्रांती करा. शब्बात दिवस देवासाठी पवित्र ठेवा. हा नियम देवाने त्या लोकांना एक ओझं व्हावं म्हणून दिला नव्हता, त्यांच्या भल्यासाठी दिला होता, फायद्यासाठी दिला होता. 6 दिवस तुम्ही काम करणार आहात आणि तुम्ही तुमच्या कामातही इतके गुंतून जाता की देवासाठी पण तुमच्याकडे वेळ नसतो. म्हणून तुम्ही आठवड्याचा शेवटचा दिवस देवासाठी पवित्र म्हणून ठेवून द्या, राखून ठेवा.
त्या दिवशी तुमची कामं, तुमचे व्यवसाय, तुमचे सगळे कामकाज बंद ठेवा आणि तो दिवस देवासाठी राखा आणि तो दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून ठरवा, असं देवाने त्यांना सांगितलं. हा नियम त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांना आयुष्य अधिक चांगलं, सुखकर, सहज जगता यावं म्हणून होतं, ओझं वाटावं म्हणून नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा नियम म्हणजे ओझं नव्हतं, त्यांच्या भल्यासाठी देवाने त्यांना हा नियम दिला होता. पण शास्त्री पुरुषांनी हा नियम एवढा कठीण बनवला, एवढा कडक बनवला आणि एवढा त्रासदायक बनवला की लोकांसाठी तो सोपी गोष्ट, साधी गोष्ट नाही, तर लोकांसाठी ते एक ओझं बनत गेलं. हालेलुया. आपण बायबलमध्ये प्रसंग वाचतो की प्रभू येशू शब्बात दिवशी सभास्थानात गेला होता. तो लोकांना शिकवत होता. तिथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. येशूने त्याला उभं केलं आणि त्याला सांगितलं की तुझा हात लांब कर. त्याचा हात सुकला होता आणि तो हाताची हालचाल करू शकत नव्हता. पण जेव्हा येशू म्हणाला की तू आपला हात लांब कर, तेव्हा त्याने हात लांब केला आणि बायबल म्हणतं लगेच त्याचा हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखा साधारण बनला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण हे काम येशूने कधी केलं? शब्बात दिवशी. आणि म्हणून सगळे संतापले. शास्त्री, परुषी, सभास्थानाचे अधिकारी चिडले. आज शब्बात आहे, आज काम करायचं नाही आहे आणि तू हे काम कसं केलंस? एका वाळलेल्या हाताच्या माणसाला येशूने शब्बात दिवशी बरं केलं म्हणून हे लोक येशूला दोष लावत होते. आज काम करायचा दिवस नाही आहे, काम करायचे 6 दिवस असतात. ते अधिकारी लोकांना पण सांगत होते शब्बात दिवशी बरे व्हायला येऊ नका, 6 दिवस असतात काम करायचे, तेव्हा या आणि बरे होऊन जात जा. हालेलुया, हालेलुया. किती हुशार आहेत बघा. यांना लोकांना बरं करता येत नाही आहे, हे लोकांचा साधा ताप काढू शकत नाही आहेत आणि बरं करणारा प्रभू तिकडे हजर आहे शब्बात दिवशी. तर हे लोकांना सल्ला देत आहेत 6 दिवसात येत जा, शब्बात दिवशी येऊ नका. तेव्हा बायबल म्हणतं प्रभूने त्यांना उत्तर दिलं. प्रभूने, मालकाने उत्तर दिलं. मेंढरं सगळी गप्प राहिली, घाबरले, कारण त्यांचे धर्मपुढारी त्यांच्यावर ओरडले, खेकसले म्हणून मेंढरं घाबरली. पण त्या मेंढरांचा प्रभू तिकडे होता, मालक होता, तो गप्प राहिला नाही. प्रभूने त्यांना उत्तर दिलं शब्बात दिवशी जीव घेणं योग्य आहे की जीव वाचवणं योग्य आहे? तुमचा बैल किंवा गाढव शब्बात दिवशी जर विहिरीमध्ये पडला तर तुम्ही जाऊन काढणार नाही काय? तुमचं काम आहे ते तुम्ही करणार. तुमचा बैल किंवा तुमचा गाढव जर शब्बात दिवशी विहिरीमध्ये पडला तर तुम्ही जाऊन त्याला वाचवाल. मग मी शब्बात दिवशी एका माणसाला बरं केलं, हे मी वाईट काम केलं की चांगलं काम केलं? आणि बायबल म्हणतं त्याचे सगळे विरोधी फजित झाले. हालेलुया, 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 हालेलुया. देवाची वचनं माणसाच्या भल्यासाठी आहेत, ओझं नाही आहे. तुम्ही देवाच्या वचनाला ओझं समजू नका. म्हणून योहानाने त्याच्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याच्या आज्ञा कठीण नाही आहेत. देवाच्या आज्ञा कठीण नाही आहेत. खूप लोक म्हणतात देवाच्या आज्ञा केवढ्या कठीण आहेत, पाळता येत नाही, प्रयत्न करतो पण जमत नाही आहे. योहान म्हणतो की त्याच्या आज्ञा कठीण नाही आहेत, देवाच्या आज्ञा सोप्या आहेत आणि आपलं जीवन अधिक चांगलं बनावं, अधिक आनंदात आपल्याला जगता यावं म्हणून देवाने त्या आज्ञा दिलेल्या आहेत. इस्रायल लोकांना नियमशास्त्र अशासाठी दिलं होतं की त्यांना देवाचं मन कळावं, जीवन कसं जगायचं ते कळावं आणि ते केल्यामुळे त्यांना देवाचे आशीर्वाद मिळावेत, म्हणजे ते जगात चांगलं आनंदाचं जीवन जगू शकतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतोय की मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ जर तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषाला दोष लावला नसता. अजून एक प्रसंग आहे जिथे येशूने हे वचन पुन्हा एकदा वापरलेलं आहे. जेव्हा प्रभू येशू मत्तई जकातदाराच्या घरी जेवणासाठी गेलेला होता. तो जकातदार होता म्हणजे धर्मपुढाऱ्यांच्या नजरेला एक पापी माणूस होता.
आणि जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना घेऊन तिकडे जेवायला गेला तेव्हा सगळं घर लोकांनी भरलं. आणि त्याच्यामध्ये कोण होते? जकातदार, पापी लोक. पापी लोकांनी घर भरून गेलं आणि येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर जेवत होता. त्यावेळेला धर्मपुढाऱ्यांना ते आवडलं नाही आणि ते कुरकुर करायला लागले की तुमचा प्रभू पापी लोकांबरोबर का जेवतोय? हे सगळे पापी लोक आहेत, दुसऱ्यांना फसवणारे, लुबाडणारे, वाईट कामं करणारे, सगळे पापी लोक आहेत आणि या पापी लोकांसोबत तुमचा गुरु का जेवतोय? त्यांची कुरकुर सुरू झाली. तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं, निरोग्यांस वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नाही तर पापी लोकांना बोलवावयास आलेलो आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे ते जाऊन शिका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोक स्वतःला शहाणे समजतात आणि दुसऱ्याला दोष लावतात. हे धर्मपुढारी ज्यांना नियमशास्त्र तोंडपाठ होतं ते येशूला आणि त्याच्या शिष्यांना दोष लावत होते की तुम्ही पापी लोकांच्या बरोबर बसून कसे जेवताय? तुमचा प्रभू जर स्वतःला देवपुत्र म्हणवतोय, पापी लोकांच्या बरोबर कसा जेवतोय? येशू म्हणतोय मी पाप्यांसाठीच आलेलो आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. याचा अर्थ काय आहे ते जाऊन शिका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने त्याचे नियम, त्याची वचनं आपल्या भल्यासाठी दिलेली आहेत आणि आपल्याला हे जीवन अधिक सोपं व्हावं, कठीण व्हावं म्हणून नव्हे, अधिक सोपं व्हावं म्हणून दिलेली आहेत. म्हणून देवाची जी वचनं आहेत ती समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या बुद्धीने नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला काय सांगतो? पवित्र आत्म्याची इच्छा काय आहे? पवित्र आत्मा आपल्याला काय प्रकट करतो? त्याप्रमाणे आपण देवाची वचनं समजून घेतली पाहिजेत, आपल्या बुद्धीने नाही. कारण जो आपल्या बुद्धीने देवाची वचनं समजायला जातो तो नेहमी स्वतःचं भलं बघतो. ज्याप्रमाणे येशूने त्या माणसाला बरं केलं तर धर्मपुढाऱ्याने दोष लावला. पण जेव्हा येशू त्यांना विचारतोय की शब्बात दिवशी तुमचा बैल विहिरीत पडला तर तुम्ही काढणार की नाही? गप्प राहिले. शब्बात दिवशी तुमचा गाढव विहिरीत पडला तर तुम्ही काढणार की नाही? बैलाला वाचवणार आणि गाढवाला वाचवणार, पण एका माणसाला मी बरं केलं शब्बात दिवशी तर तुम्ही माझ्यावर दोष लावता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला नम्र प्रेम करणारं हृदय हवं आहे. तुम्ही जे काही करता त्यामागचा उद्देश देव बघत असतो. तुम्ही काय केलं यापेक्षा ते का केलं हे महत्त्वाचं आहे. दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसं मंदिरात गेली आणि ज्या भाकरी त्यांनी खायच्या नव्हत्या, ज्या भाकरीवर त्यांचा अधिकार नव्हता, त्या त्यांनी याजकाकडून मागितल्या आणि खाल्ल्या आणि देवाने त्यांना पाप ठरवलं नाही. कारण ते अनेक दिवसापासून उपाशी होते, भुकेलेले होते. तुम्ही का करता हा उद्देश देव बघतो. त्यामुळे ना आपण दुसऱ्याला दोष लावू शकत, याने पाप केलं त्याने पाप केलं, आणि ना आपण सगळ्या गोष्टीला एका नियमामध्ये बांधून ठेवू शकत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक भाऊ मला म्हणतो त्याचं आणि त्याच्या बायकोचं रोज भांडण होते. रोज दोघं नवरा बायको मला भेटायला आले. तो मला म्हणतो भांडण होण्याचं कारण असं की ही माझं काही ऐकत नाही आहे. आणि मग ती पण बरंच बोलली, तो पण बराच बोलला आणि त्याने मध्येच एक प्रसंग सांगितला, ऐकून मला हसायला आलं. तो म्हणतो मी सकाळी कामाला जाणार त्यावेळेला माझी बायको उठते आणि प्रार्थना करायला बसते. तिला म्हटलं मला पहिला डबा बनवून दे आणि मग तू बस प्रार्थनेला. पण ती ऐकणारच नाही. ती म्हणते ही माझी प्रार्थनेची वेळ आहे, मी प्रार्थना केल्यावरच तुला डबा बनवून देणार. आणि मग ती प्रार्थनेला बसते आणि मग माझी निघायची वेळ झाली की उठते आणि घाईघाईत डबा बनवायचं काम करते. मग तेवढ्यात मी पण उशिरा कामाला पोहोचतो. हे रोज सुरू आहे, रोज. मी त्या बहिणीला म्हटलं की ताई तुम्ही नवऱ्याला अगोदर डबा का बनवून देत नाही? तुम्ही प्रार्थना नंतर करू शकता ना, ते कामावरती गेल्यावर. देते ना, थोडा उशीर होतो एवढंच, पण देते मी त्यांना रोज डबा बनवून. रोज कामाला जायला उशीर आणि रोज भांडण. हालेलुया,
हालेलुया. आता तुम्ही सांगाल की प्रार्थना महत्त्वाची आहे, डबा बनवणं महत्त्वाचं नाही आहे, त्याचं जेवण महत्त्वाचं नाही आहे, मुळीच नाही. या प्रसंगात, हा जो प्रसंग आहे ना, या प्रसंगात हे वचन उपयोगी आहे, मला दया पाहिजे, यज्ञ नको. तुमची प्रार्थना हा यज्ञ आहे. तुमची प्रार्थना हा यज्ञ आहे. नवऱ्याला डबा करून देणं ही दया आहे. देव म्हणतो मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. एखादी बाई घरी उपवास करते आणि मग उपवास असला की त्या दिवशी ती घरात जेवण बनवणार नाही, नवऱ्यावर चिडचिड करणार, मुलांवर चिडचिड करणार. आज उपवास आहे म्हणून मला कोणी त्रास द्यायचा नाही आहे. मग उपवास करायची गरज आहे का? उपवासाच्या दिवशी मी जेवण बनवणार नाही, उपवासाच्या दिवशी कोणी मला काम सांगायचं नाही, उपवासाच्या दिवशी कोणी मला सतावायचं नाही, आणि उपवास आहे म्हणजे पोटामध्ये कावळे ओरडत असतील त्यामुळे चिडचिडपणा होतो, नवऱ्यावर ओरडते, मुलांवर ओरडते. असला उपवास काय कामाचा? हा उपवास म्हणजे बलिदान आहे, यज्ञ आहे. आणि येशू म्हणतोय मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. याचा अर्थ काय आहे ते जरा शिकून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वर्षापूर्वी आपल्या प्रार्थना केंद्राच्या टीममध्ये एक ब्रदर होता, भाऊ होता, जो दिवसभर ब्रदर्स रूममध्ये बसून राहायचा पूर्ण दिवस. त्याला कधीही कामासाठी बोलावलं की त्याचं उत्तर असायचं. आज संध्याकाळी निवासी शिबिरात तो आजारमुक्तीची प्रार्थना घ्यायचा, तर तो म्हणायचा आज संध्याकाळी माझी प्रार्थना आहे म्हणून मी आता प्रार्थनेमध्ये आहे, मी कामासाठी येऊ शकत नाही. दिवसभर जेवढी कामं केंद्रामध्ये असायची कोणत्याच कामाला तो येणार नाही आणि संध्याकाळी स्टेजवर येऊन हालेलुया बोलणार. किती वर्षे त्याचं असं सुरू होतं आणि त्याला समजावलं पण ब्रदरांनी. त्याचं उत्तर होतं मी ब्रदर DJS दिनकरण जसं आहे ना तसा मोठा माणूस बनणार आहे, त्यामुळे मी असली कामं करणार नाही, खुर्च्या लावणं, चटया टाकणं, झाडू मारणं, संडाची सफाई करणं, भांडी घासणं, ही कामं मी करणार नाही, मी डॉक्टर दिनकरणसारखा बनणार आहे. खूप वर्षे केंद्रामध्ये राहिला आणि जेव्हा बघावं तेव्हा हालेलुया, 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 हालेलुया बोलत असायचा, पण हॉलमध्ये येऊन एक खुर्ची पण कधी लावायचा नाही. दिवसभर हालेलुया बोलणार पण हॉलमध्ये लोकांसाठी येऊन एक 10 खुर्च्या लावायचं नाही, कोणतीही सेवा करणार नाही आणि अगदी जबरदस्ती केली तर कुरकुर करून करणार. शेवटी असं झालं की त्याचा आत्माच थंड पडत गेला, तो निघून गेला. आता तो कार्पेंटर आहे, दिनकरण नाही बरं का. मला दया पाहिजे, यज्ञ नकोय. 3 ते 4 वर्षे ब्रदर्स रूममध्ये राहून दिवसभर हालेलुया बोलत राहिला. सगळं हालेलुया फुकट गेलं, कारण जेव्हा तो हालेलुया बोलत होता तेव्हा देव त्याला सांगत होता जरा खाली जाऊन खुर्च्या लाव हॉलमध्ये, जरा चटया टाक, ते काम पहिलं कर, मला ते पाहिजे. जर कोणी रात्री आपल्या झोपेचा त्याग करून प्रार्थना करत आहे तर ती प्रार्थना देवाला मान्य आहे, पण तुम्ही कामं टाळायची आहेत म्हणून जर तुम्ही प्रार्थनेला बसत आहात तर तुमची प्रार्थना अशा यज्ञासारखी आहे जी देवाला अजिबात पसंत नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा चर्चमध्ये 40 दिवसाचे उपवास सुरू होतात मार्च एप्रिलच्या दरम्यान, त्यावेळेला खूप लोक आम्हाला प्रश्न करतात आम्ही हे उपवास केले चालतील का? मी नेहमी त्यांना उत्तर देते ज्यामुळे ते नाराज होतात. मी म्हणते पहिला उपवास रागाचा करा. 40 दिवसात कुणावर पण रागावणार नाही. जमते का बघा? जेवणाचा त्याग करणं सोपं आहे, रागाचा त्याग करणं सोपं नाही आहे. आणि ज्यांना खूपच राग येतो त्यांनी हा उपवास जरूर करावा. एकदम कडक उपवास करायचा. 40 दिवस कुणावरच रागावणार नाही. उपवास कसला करताय तुम्ही? खाण्यापिण्याचा. राग सोडवत नाही आहेत, वाईट सवयी सोडवत नाही आहेत, पाप सोडवत नाही आहेत, देवाला असल्या गोष्टी नको आहेत. म्हणून येशू म्हणतोय मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे ते जाऊन शिका. हालेलुया,
हालेलुया. उपवास करणं फार चांगली गोष्ट आहे. प्रार्थना करणं फार सुंदर गोष्ट आहे. देवाची स्तुती करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु या गोष्टी करत असताना महत्त्वाच्या गोष्टीवर दुर्लक्ष होता कामा नये. जसं मी तुम्हाला म्हटलं की ती बाई नवऱ्याला डबा करून द्यायला बघत नाही, ती वेळ प्रार्थनेची आहे. नवरा कामावर गेल्यानंतर प्रार्थना करता येत नाही का? पण ती ऐकणार नाही. मग अशी प्रार्थना देव ऐकतो का? अशा प्रार्थनेचा देव स्वीकार करतो का? तुम्ही तपासा की अशा तुमच्या किती प्रार्थना वाया गेलेल्या आहेत. वाया म्हणजे ज्याचा काहीच उपयोग होत नाही, काहीच फायदा होत नाही. आपण दुसऱ्यांवर प्रेम करत नाही, दुसऱ्यांवर दया करत नाही, दुसऱ्यांबद्दल आपल्याला कळवळा येत नाही, करुणा वाटत नाही आणि मोठमोठ्याने हालेलुया बोलणार, टाळ्या वाजवणार, गाणी गाणार, बायबलमधली वचनं तोंडपाठ करणार. देवाला असल्या व्यक्तीबद्दल जराही आनंद होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, समजून घ्या की देवाचा प्रत्येक नियम आपल्या भल्यासाठी आहे आणि आपलं जीवन सोपं व्हावं म्हणून आहे. तुम्हाला आम्ही नेहमी सांगतो की रोज प्रार्थना करा, रोज देवाची वचनं वाचा. याचा अर्थ काय? जेव्हा तुमच्या घरामध्ये काही महत्त्वाचं काम आहे त्यावेळेलाच तुम्ही बसणार प्रार्थना करायला, त्यावेळेलाच त्या दिवशीच तुम्ही उपवास धरणार आणि मग घरामध्ये सगळा गडबड गोंधळ होणार, भांडणं होणार आणि मग लोक तुम्हाला सांगणार की कशासाठी प्रार्थना करतोस, कशासाठी प्रार्थना करतेस. हे अशा रीतीने होता कामा नये. देवाला काय पाहिजे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला आणि मला काय पाहिजे ते महत्त्वाचं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मार्था आणि मरिया यांच्या घरामध्ये बसला होता. तेव्हा मरिया त्याच्या समोर बसली होती आणि मार्था स्वयंपाकघरात काम करत होती. येशूने दोष कोणाला लावला? मार्थेला. कारण ती वेळ होती प्रभूच्या चरणाजवळ बसायची. याचा अर्थ प्रभूने काम करायला बंद केलेलं आहे का? नाही. कामाची वेळ असते तेव्हा काम करायचं असतं, प्रार्थनेची वेळ असते तेव्हा प्रार्थना करायची असते, दुसऱ्यांवर दया करायची वेळ असते तेव्हा दया करायची असते, दुसऱ्यांना मदत करण्याची वेळ असते तेव्हा मदत करायची असते. कारण प्रत्येक वेळ ही देवाने आपल्याला स्वर्गातून नेमून दिलेली आहे, ती पुन्हा येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर कुणाला तरी मदत करायची किंवा कुणावर तरी दया करायची संधी मिळालेली आहे तर लक्षात ठेवा, ती देवाने तुम्हाला दिलेली वेळ आहे, ती पुन्हा येणार नाही, नंतर येणार नाही. मी नंतर करेन असं बोलू नका, कारण नंतर ती वेळ येणार नाही. देवाने तुम्हाला आत्ता संधी दिलेली आहे तर ते तुम्ही आत्ता करायला पाहिजे. हालेलुया. उगाच देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ लावून ओझं मोठं करून घेऊ नका. देवाची वचनं आपल्या भल्यासाठी आहेत आणि आपलं जीवन चांगलं करण्यासाठी आहेत. आणि त्याचप्रमाणे या यहुदी लोकांसारखा दुसऱ्यांना दोष पण लावू नका. याने नियम मोडला, त्याने नियम मोडला, हा देवाविरुद्ध वागतो, तो देवाविरुद्ध वागतो, ती देवाची आज्ञा मोडते. कुणाला दोष लावू नका, कारण देव बाह्यरूप बघणारा नाही आहे, हृदय बघणारा आहे. तो प्रत्येकाचं हृदय बघतो. तुम्ही कोणाबद्दलही खात्रीने सांगू शकणार नाही की हा माणूस नरकात जाणार आहे किंवा हा माणूस स्वर्गात जाणार आहे. तुम्ही कुणाबद्दलच सांगू शकत नाही, कारण प्रत्येक माणसाचं देवाबरोबर एक आत्मिक नातं असतं. एखादा माणूस खूप वाईट जीवन जगला आहे, पण जेव्हा त्याच्या आयुष्याची शेवटची घटका आली तेव्हा आत्म्यामध्ये त्याने देवाशी काय संभाषण केलं हे तुम्हाला माहीत नाही आहे, मला माहीत नाही आहे. आणि आपण उगाच जीभ उचलून टाळाला लावून बोलू शकत नाही की हा नरकात गेला म्हणून. येशूच्या बाजूला क्रूसावर खेळलेला चोर, ज्याने आयुष्यभर चोरी केली, सगळे धर्मपुढारी बोलले असतील ना हा नरकात गेला म्हणून, पण शेवटच्या घडीला क्रूसावर लटकलेला असताना त्याने पश्चाताप केला, तो नम्र झाला. तो प्रभूला म्हणतोय की हे प्रभू, जेव्हा तू राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि येशूने त्याला अभिवचन दिलं, मोठं वचन दिलं, मी तुला खरं सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. क्रूसाखाली उभे असलेले सगळे लोक हसत होते आणि ते बोलत असतील यांना चांगली शिक्षा झालेली आहे, खूप चोरी केली ना, खूप वाईट कामं केली ना, आता मेला बघा, नरकात गेला तो, तुम्हाला काय माहीत कुठे गेला.
माणूस आपल्या जीवनातल्या शेवटच्या क्षणाला आत्म्यामध्ये देवाबरोबर काय संभाषण करतो हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण उठसूट कोणावरही बोट दाखवून कोणालाही दोष देऊ शकत नाही किंवा याने हे चूक केलं आणि त्याने ते चूक केलं असं बोलू नका. कारण प्रत्येक माणूस एक स्वतंत्र आत्मा आहे आणि तो देवाला जबाबदार आहे. आपण कुणाचा न्यायनिवाडा करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचे नियम पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या कृपेने समजून घ्या आणि त्या नियमाप्रमाणे चालत राहा, ज्यामुळे जीवन कठीण होणार नाही, सोपं होईल, दुःखदायक होणार नाही, आनंददायी होईल आणि या जगात आनंदी जीवन जगून शेवटी आपण स्वर्गामध्ये पोहोचू. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. मोनिका. काय साक्षी आहे? काल काय घडलं होतं? माझ्या बहिणीच्या पायाला साप चावला होता आणि ती मला फोन करून सांगते, ताई पाणी घेऊन या. मी बोलते, का गं बाई, मला उठता येत नाही, तू घरी ये आणि पाणी घेऊन जा. बोलते, नाही, अपेक्षाला पाठव, पाणी घेऊन ये. आणि तिने मला सांगितलं नाही, 10च्या दरम्यान तिने सांगितलं का ताई मला साप चावला आहे, तू घरी ये बघायला. तर मी गेली तिथे, शेतावर गेले आणि बघते तर बिलामध्ये साप होता आणि तो पण विषारी होता. आम्ही 2 लेडीज गेलेलो शेतावर. तर तिला मी सांगितलं का बाई, हा तर विषारी साप आहे, आता करू काय, जिजसकडेच सोपून देते. घरी जेव्हा 3 थेंब फक्त तेल टाकलं त्याच्यावर आणि घरी घेऊन आली, तिला पाय उचलत नव्हता, तू घरी चालत आली शेतावरनं. त्यावेळेस तिला तिच्या सापाने चावल्यानंतर तिच्या पाय तिला उचलवत नव्हतं आता उचलत पाय. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेचं तेल तिकडे टाकलं पायावरती, त्यानंतर ती घरी चालत आली. घरी चालत आली आणि जेव्हा ती चालत आली ना, तेव्हा मी लगेच आपल्या केंद्रावरून प्रार्थना घेतली आणि तिला ती वचनं मी ऐकवली. तेव्हा ती प्रार्थना गाडीवर बसली तरी पण ऐकतच होती, दवाखान्यापर्यंत गेल्यापर्यंत ऐकत होती. जेव्हा ती दवाखान्यामध्ये पोहोचवली तेव्हा तिने मला बोलते, ताई आता काय करू? मला काहीच नाही, फक्त विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. जेव्हा तिचं रक्त वगैरे रिपोर्ट वगैरे काढायला लावले, मी जाऊन आतमध्ये बसले तर विचारते आईला, आता काय करू मी? मला खूप टेन्शन आलं, मी खूपच घाबरले. जिजसला सारखी बोलते, जिजस आता तुझ्यासाठी आहे, मला वाचवणार. मग नंतर जेव्हा तुम्ही सतत प्रार्थना करत होते, वचनं बोलत होते, तेव्हा नंतर काय घडलं? जेव्हा तिचं रिपोर्ट घेऊन गेले ना, रक्त वगैरे, तेव्हा ती बोलते, जिजसला मी बोलते का आत्ता तरी रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या. तेव्हा सिस्टर आली आणि हसली, बोलते असं काही झालं नाही. तिकडचं हॉस्पिटलमधली नर्स, हां, नर्स आली आणि बोलते असं काही नको टेन्शन करू, रिपोर्ट नॉर्मल आलेत. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले? सर्व रिपोर्ट नॉर्मलच आले. म्हणजे एवढं विषारी साप होता की चावल्यानंतर तुला पाय देखील उचलवत नव्हतं? पाय उचलवतच नव्हतं मला, चावला तसं. तर मी ताईला फोन केली, बरं अपेक्षाला पाठव ताई पाणी घेऊन. मग अपेक्षा आली तर मी अपेक्षाला सांगितलं, मम्मीला बरं नाही, सांगू नको, मी स्वतः चालत जाते. तरी मला चालवत नव्हतं. मग ती पोरी पाणी घेऊन आली तर पाणी पिलं. मग तिने पोरगीने सांगितलं, मम्मी मावशीला साप चावला आहे. मग ताई तेल घेऊन आली, तो तेल टाकला मीनी 3 थेंब. मग नंतर मी चालत आली. तू चालत गेली यांच्या घरापर्यंत? घरी मी चालत गेली. मग आणि जिथे तू होते, जिथे तुला सापाने चावलं होतं, तिथे तुला पाय देखील उचलत नव्हतं आणि तेल टाकल्यानंतर तो उचलवतच नव्हतं मला, असं थोडंसं पण वर करता येत नव्हतं. पूर्ण पाय जड झालेलं. आणि हॉस्पिटलमध्ये तू देखील प्रार्थना करत होती? हो, प्रार्थना चालू होते, ऐकत होती मी. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग पाठवलेलं ते मी ऐकत होती. कारण की तुला एवढं जास्त येशूची ओळख नव्हती, एकदाच फक्त तू प्रार्थनेला येऊन गेली होती. हां, आई दुसरा शुक्रवार आहे माझा. हा दुसरा शुक्रवार आहे आणि प्रभूने तुला पूर्णपणे बरं केलेलं आहे. हो, पूर्ण प्रभूने केलं आहे मला बरं. तुझे रिपोर्ट्स देखील सगळे नॉर्मल आलेत? हां, रिपोर्ट माझे सगळे नॉर्मल आलेत. आणि जो सापाने जो तुला चावलं तर तुला पाय उचलायला जमत नव्हतं, आता तुझ्या पाय वर जाते? हो, आता होते पाय जड चांगला. आता वर करताना काहीच त्रास नाही? कायच नाही, सूजबीज कायच नाही. आणि एक देवाची अशी कृपा की आजच डिस्चार्ज तुम्हाला मिळाला आणि तुम्ही 12 वाजता मला रिसिट मिळाला. तर मी आंघोळ केली घरी आणि तशीच इथे आले साक्ष द्यायला. द्यायला प्रभूने तुला पूर्णपणे बरं केलंय. हो, बरं. लोकांना चालून दाखव इथून, चाल तिथपर्यंत. अजिबात काहीच वेदना नाही, कायच नाही मला. प्रभू येशूने या मुलीला वाचवलेलं आहे, हिला नवीन जीवन देऊन आशीर्वादित केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव चंदा धनराज मोरे. काय साक्षी तुमची? माझी साक्षी आहे की जेव्हा मला एवढा नाद होता सिरियलचा,
लई अति मग मी ते काय करायचं, मोबाईल चार्जिंग म्हणजे संपेपर्यंत मी ते सिरियल बघायचं. जेवण पहिलं बनवून द्यायचं डबा, मग नंतर मग मी ते सिरियल बघत राहायची. ते संपेपर्यंत बघायचं. नंतर ते संपलं की मग ते मोबाईल बंद पडलं की मग मी चार्जिंगला लावायची. परत मी चार्जिंग होईपर्यंत फटाफट मी काम करून घ्यायची. मग तेव्हापर्यंत 3-4 वाजलेले असते. मग काम करून पटापट मग नंतर परत मग मी ते बघायचं. मग असं बघतच राहायचं. मग मला त्याच्यातच चांगलं वाटायचं. मग असं बघावं अजून काय होईल काय बघत राहिलं. मग मी नंतर मी इथं निवासी शिबिरमध्ये भाग घेतलो. मग ते असं 3 दिवस मग आम्ही इथं राहिलो. मग मी आता पश्चाताप करायचं हे असं मी सगळं करून मग मी माझ्यामध्ये काय कमी आहे ते असं मला दाखवून देवा असं मला वाटलं असं. तेव्हा मग मी म्हटलं की मग 3ऱ्या दिवशी आम्ही जायच्या दिवशी कोणतर बहीण माझ्या मोबाईलवर पाय दिली आणि ते फुटलं माझं मोबाईल. मग नंतर मग घेतलो. मग मला असं वाटलं की थोडं बघितल्याशिवाय मला थोडं निराश असं झालं. पण मग मी म्हटलं की अरे देवा तुझीच इच्छा आहे, तुला म्हणजे हे मी बघतो ना बंद पडतो. देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही ते न बघावं, असं नाही बघायला पाहिजे. तेव्हा मग मी लगेच मी म्हणलो देवा तुझी इच्छा आहे तर मी सोडून देईन असं बोलले. आणि मी घरी गेले. घरी गेल्यावर मग मी काम बिम केलं आणि मी TV चालू केलं. TV चालू करून मग मी काय केलं, माझं ते सिरियल म्हणजे सिरियलचं ते चॅनल लावलं. तर ते येतच नव्हतं. परत मग थोड्या वेळानं अजून बंद केलं TV. मग लावलं परत. दुसरे चॅनल सगळे येत होते आणि तेच एक येत नव्हतं. मी म्हणलं प्रभू तुला धन्यवाद, तू खरं महान आहेस, तू माझ्यावर तुझी दया आहे त्याबद्दल मला पूर्णपणे समजलं की देवाची इच्छा तुमच्या बाबतीत काय आहे. आणि देवाची अशी इच्छा होती की तुम्ही ते सिरियल वगैरे न बघावं असं. आणि देवाने तुम्हाला त्या व्यसनातून मुक्ती दिलेली आहे. कधीपासून तुम्ही सिरियल बघत होते? मी 4 वर्ष असं मी असंच करायची, कामाला नाही जायची जास्त. मी गेलं तर मी 5-6ला जायची आणि ते हिरे लावायचं. हे सगळं तुम्ही बघत राहायचे, परंतु देवाने तुम्हाला त्यापासून मुक्त केलेला. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.